एक गणपती बघायला. आत्ता आलोय निंबाळकर तालमीच्या इथे आणि आता गणपती बघत बघत चालतोय. जसे जसे मिळतील तसे तसे तुम्हाला दाखवतो गणपती. हा आहे खजिना विहीरचा गणपती. काय खाते तू? क्रीम रोल. आपण काय बघायला चाललोय? गणपती. प्रचंड गर्दी आहे. आत्ता आम्ही आलेलो आहोत जिल्ब्या मारुती गणपतीच्या इथे. खूप गर्दी आहे. लोकांना सांगितलंय रस्ते बंद आहेत गाड्यांसाठी, तरी पण लोक गाड्या घेऊन येतात. चालत फिरा ना. हा आहे बाबूगेनू गणपती आणि हे त्याचं डेकोरेशन. मी तुळशीबागेत आलो आहे. तुळशीबागेतला तुळशीबाग गणपती म्हणजे मानाचा चौथा गणपती, तो बघायला आलो आहे आम्ही. आणि सगळं एवढं हातात घेऊन जायचं. सगळे गणपती बघून झाल्यावर अच्छा, तेलाचा डब्बा. तर आता आम्ही आलेलो आहोत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी आणि जोशी गुरुजींमुळे माझं हे दर्शन होऊ शकणार आहे. त्यामुळे थँक्यू जोशी गुरुजी, तुमच्यामुळे हे दर्शन होत आहे. थँक्यू. जय गुरुदेव. आरती करायची. चप्पू काढा, चप्पू काढा. थँक्यू. मी आता तुला इथे आलीस तू आणि तू मला क्रॉस झाली. मी जो दर्शन घेऊन आले होते तुझी कडे. बाकी कशी आहेस? ॲज युजल. टवका. आई कशी आहे? नाही
जोशींनी फोन केला की भेटायला ये म्हणून आले. हे बघा, ही अशी गर्दी आहे. आता आम्ही आहोत जिल्व्या मारुतीच्या रोडवर. ब्लॉगिंग करत करत आम्ही जे काय चाललोय. विजय क्रिकेट क्लब मंडळ. आलेलो आहोत लक्ष्मी रोडला आणि बऱ्यापैकी गर्दी कमी झाली आहे असं आम्हाला वाटतंय, पण नाही, तसं भरपूर आहे. पण इथे समोर डोंबाराचा खेळ चालू आहे, तो आता दाखवते. लक्ष्मी रोडचा चित्रशाळा मंडळ आहे जिथे जिवंत देखावा केलाय. विशाल गडाकडे जाणाऱ्या मावळतीच्या वाटांची पाहणी करण्यासाठी बहिर्जी गेले होते. त्यांचा निरोप आहे, त्या मार्गाने आपण सुखरूप जाऊ शकतो. तिकडे वेढा नाही पंत आहे, परंतु फारच तुरळक. दाट रानांनी भरलेला मुलूक, दऱ्याखोऱ्यातल्या दुर्गम वाटा आहेत त्या. शत्रूला गवसणंही कठीण. ठीक आहे. त्याच्यात ठेवतो मी सॅक घेते. नाही, ती सॅकवर ठेवतो, सॅक पाठीला लावते ना. थांब, चल चल. निमकरोली बाबा. नित्यानंद महाराजांच्या पादुका. बाळूमामा.
श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अच्छा, हे दत्त मंदिर आपलं आत्ता गेलो होतो ना आपण. महालक्ष्मी मंदिर सारसबाग. अच्छा, सारसबागेच्या समोरचं ते. वाव, शिवाजी महाराज. वाव, काय सुंदर केलंय हे. हे सुंदर बनवलंय. ते बघ इथे हे बनवलं त्यांनी. खूप छान बनवलं ना. भाऊसाहेब रंगारी, सुभाषचंद्र बोस, भगत सिंग, शिवराम राजगुरू, सुखदेव थापर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले. हा आहे भाऊसाहेब रंगारी गणपती. गजवक्त्रम चतुर्भुजम्. आता आम्ही आलेलो आहोत भावेशाळा इथे. आम्ही आलेलो आहोत भावेशाळेच्या इथे आणि इथून आम्ही जाणार आहोत म्हणजे त्या भावेशाळेच्याच लेनमध्ये समोर हत्ती गणपती आहे आणि हत्ती गणपतीच्या इथे मस्त दहीहंडीचा देखावा केलाय, तर तो बघायला चला. आता इथे अथिरा टॉईज घ्यायला थांबली आहे. अथिराला टॉईज घ्यायचे. हे बघा, हा आता टॉईज आवडतात, बघूया तिला. जरा नवीन आहेत ना पॅटर्न्स, पण जरा छोटे पाहिजे. हे तर काय माझ्या केसांनाच बसत. हो ना, मला पण ही बसेल. हे कितीच आहे? स्वस्त आहे पण मळलं आहे फक्त. पण हे मळणार पण हा बट हे छोटे आहे, असे पाहिजेत आपल्याला ना, तेच. शोधावे लागतील. पण तो कलर पण ना तसे आता शोधले पाहिजे फरचे. डार्क एक काढा. दोन्ही डार्क द्या. बनवलं हे अथिराने घेतलं ना. आवडलं का? आवडला. ही जी काही गल्ली आहे त्या गल्लीमध्ये शॉपिंगचं आहे, तर मग मी आणि ताईनी क्लिप घेतली आहे 2 आणि अथिराने आत्ता क्लिप घेतल्या आम्ही. आणि हे असे आयफिल टॉवर वगैरे बनवायच्या गोष्टी त्या घेतल्या. हे जे आहे हे टॉईज घ्यायला थांबलोय ताईच्या इथल्या ऑली आणि पिक्सीला खेळायला म्हणून. आत्ता आम्ही आलेलो आहोत दहीहंडी बघायला, म्हणजे डेकोरेशन आहे दहीहंडीचं हत्ती गणपतीला.
अंदर की शक्ति के सागर को जगाया है और बन गया है ज्ञान गुण सागर। जय हनुमान, जय जय हनुमान। जय हनुमान, जय हनुमान। जय श्रीराम. पवनपुत्र हनुमान वायुवेगात पोहोचले खरे, पण दिव्य वनस्पती ओळखू न शकल्याने संपूर्ण महाकाय विराट द्रोणागिरी पर्वतच त्यांनी उचलला. जय श्रीराम, जय श्रीराम. काही नाही, आता आम्ही टिळक रोडवरनं चाललोय. आम्ही गाडी ज्या ठिकाणी लावली आहे तिथून चालून आता परत गाडीपाशी चाललोय आणि गणपती रस्त्यातले सगळे बघून झाले, त्यामुळे आणि आता भूक लागली आहे, माझा आज उपास आहे, तर आता जेवायलाच जाऊ आम्ही. आता एवढे दमलो आहेत, असे बसलो आहोत, खूप चालून चालून भूक लागली आहे. आता आम्ही जेवायला आलो आहे आणि इथे अथिरापासून मॅजिक शो करते. तुम्हाला तिचा मॅजिक शो दाखवते वेळ. हा, इथे अथिरा मॅजिक दाखवते. हा, हे काय आहे? हा, ओके. आता मॅजिक काय आहे? आब्राकडाब्रा. कुठे गेला? आयुष्यभर आता आम्ही इथे जेवायला बसलो. मागवलंय पनीर बटर मसाला, रोटी आणि मसाला पापड. तर आमच्या डिश आलेलं आहे. खूप भूक लागली, खूप पाय दुखतात. आम्ही सगळेजण मंडी घालून बसलो आणि आई आता दुकानातून इकडे आली आहे. आता जेवतो. चला.